इकडे ना ताब्यात हा काय म्हणतात परत करतो नंतर फोन जरा मी कामात आहे हा मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठा संघर्ष होता माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या मनोजदादांनी गेल्या 6 महिन्यापासून मराठा समाजामध्ये एक आशेचे किरण दाखवलेलं आहे की मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये होणार आहे आणि त्यांच्या या पक्षाला यश झालेलं आहे. 54 लाख मराठा समाजाला कुंडू प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि इतर जो राहिलेला सर्व समाज आहे सगळ्यात मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश व्हावा, मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळावं महिला असतील त्यांना माझ्या मुलांचे केंद्राच्या पाठीमागून एक जागा आहे. एकच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूने एक जागा आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं इकडे स्टेजकडे आगमन होत आहे. तरी माझी सर्वांना विनंती सर्वांनी इथं जागा बसून घे. तिकडे पाठीमागे ज्या महिला बसलेल्या असतात वाटेवर त्यांनी इकडे समोर येतील माननीय बसलेल्या मराठ्यांचे संघर्ष होते. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत आपल्या गावातील ज्या छोट्याशा मुली आहेत जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहेत त्यांच्या हाताने माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे. तसेच आपल्या गावातील समस्त जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाच्या वतीने माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे. आपल्या गावातील सर्व ओबीसी समाजांचा आपल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी समोर जी जागा सोडलेली आहे मनोजदादाला येण्यासाठी तिथं कोणी यायचं नाही. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आगमनासाठी ती जागा आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की ती जागा थोडी बाजू ठेवा. दादाला येण्यासाठी ती जागा ठेवलेली आहे. मराठ्यांचे संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्यामध्ये आलेले पाठीमागे जे असतील ते मराठा संघर्ष होता माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तरी मी सर्व समाजाच्या वतीनं माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत करतो. माननीय जरांगे पाटलांनी आपल्या मराठा समाजाच्या उद्धारासाठी लेकरांसाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीने आभार सुद्धा मानतो. गावातील ज्या महिला आहेत तरुण महिला तरुणी आणि ज्या छोट्या मुली आहेत त्यांच्या माध्यमातून माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत करता होत आहे. तरी माझी सर्वांना विनंती माननीय मनोजदादा जरांगे पाटील जागा ठेवायची आहे. मराठ्यांचे क्रांती सूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं झालेलं आहे. माननीय जरांगे पाटलांना छत्रपती शिवाजी खाली बसून घ्या सर्वजण. जरांगे पाटलांनी आगमन झालेलं मनोजदादाचं सर्वांना विनंती माननीय मनोजदादांचे इथं आगमन झालेले आहे. ज्याच्या आपल्या तरुणांसाठी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाज व्हावा तुम्ही प्रवासात मिळावं यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले. अशा मनोजदादांना की दादांनी समोर उभा आहे ते सर्वांनी खाली बसायचं आहे. दादा आलेले स्टेजवर दादांचे विचार ऐकायला आपण आलो. सगळेजण बसून घ्यायचं जे सर्वांना माझी विनंती आहे सर्वजण खाली बसून घ्या. मराठा संघर्ष होता माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावे. आपण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत आणि त्या मातीमध्ये यांनी स्वराज्याचं बीज उगवलं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मनोजदादा जरांगे पाटील करत आहे. सर्वांना माझी विनंती आहे
सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होत आहे. सर्वांनी खाली बसून घ्या रे. माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचे आगमन झाले. जे उभा असतील सर्व तरुण वर्गाला माझी विनंती, सर्वांनी खाली बसून घ्या. एक मराठा. माननीय मनोजदादा तुम आगे बढो. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा आणि मराठा समाजाला सरसकट तुम्ही प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोजदादा जरांगे पाटील अहोरात्र कष्ट करत आहे. आपल्या गावातील जे छोटेसे बाळगोपाळी आहेत त्यांच्या वतीनं, गावाच्या वतीनं आपल्या मनोजदादांचा सत्कार होत आहे. सर्वांना माझी विनंती आहे, खाली बसून घ्यावं. आपल्या मुरबा गावातील जे ओबीसी समाज आहे, त्याचबरोबर बौद्ध समाज आहे, सर्व जाती धर्मातील समाजाच्या वतीनं आणि यांच्या वतीनं माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचा सत्कार होत आहे. त्यांचा आपल्या सर्वांना अशा आपल्या गावातील सर्व ओबीसी समाज बांधव यांच्या वतीनं माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा सत्कार होत आहे. सर्व गावातील ओबीसी समाज बांधवाच्या वतीने माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचा सत्कार झालेला आहे. आपल्या गावातील लोक आपल्या सर्वांसोबत आहे. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाज हे समोर जे तरुण उभा आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे, महिलाच्या बाजूला जे उभा आहे सर्वांनी खाली बसायचं आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी आपण निघालो. तर दादांना माझी विनंती, यार पुढचे खाली बसा ना. तुम्ही सगळे मागचे खाली बसा ना. आम्हाला शूटिंग लाड घालू नका करू आणि बसून इतक्याला काही होत नाही त्याला. केलंच काही इकडे राहू की नाही यार, मध्यभागी राहू की नाही. जागा लागला. माग होय म्हणून राहिले. कोण म्हणून माग होय. जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा देश. एक मराठा. मनोजदादा तुम आगे बढ़ो. आता मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. इथून माझं गावात यायचो त्यावेळेस वेगळं सांगायचं, कारण ज्या त्या वेळेची जी ती परिस्थिती होती. आता परिस्थिती बदलली. हॅलो. मराठ्यांना आरक्षण दिलं जात नव्हतं, त्यामुळं आपले युद्ध करण्यासाठी प्रत्येक वर्षी आता आंदोलन पुढे गेले. आता आंदोलन अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं आता पूर्वीच वेगळा विषय होता सांगायचा, आता वेगळा असं पण म्हटलं तरी हॅलो. हॅलो. मला हेच धाक पाडलं. मी तुझं याची गोष्ट मुंबईत कशी बसली.
पूर्वीचा सांगण्याचा विषय वेगळा होता, आता वेगळा. आता तुम्ही पण ते बघताय. तुम्हाला त्यावेळेस जे सांगत होतो ते खरं वाटत नसायचं किंवा वाटत नसत असं बी म्हणतो. तुम्ही गप्पच येत आणि तुम्हाला आरक्षणच देणार नाही. माझ्याच हातात द्यायचं. तुम्हाला दोघे तिकडच देणार नाही, सगळ्यांना देणारच. पूर्वीचा विषय वेगळा होता, आता विषय वेगळा आहे. पूर्वी सांगायचो आपल्याला एकजुट्या 123 गावांना गोदा पट्ट्यातला जर उठाव केला तर गोरगरिबांच्या पोराचं कल्याण होईल. हे गावोगावी येऊन सांगायचं तुम्हाला. हे मग ऐकतच नव्हतं त्या टायमाला. मी या गल्लीतून आणि त्या गल्लीतून जायची. यांनी फजिती केली नाही. मला लई शरम नाही झाला यांचे कटके तुमच्या हातात येत नाही. मी आधी तुमच्याकडे चालू असतो. मला असं आपल्या पोराचं कल्याण करायचं यांना जरा पुढं घाला. आता बघा आपल्याला बसायला जागा पोरांना इतके नाही. पण मावशे वेगळ्या इकडं काही बसल्या इकडं काही बसले काय झालं नाही. गट तट तर नाहीत ना आपले. गट तट सगळे मराठी मोडून टाकले. आता गट नाही, पेट नाही, पक्ष नाही, भिक्ष नाही, काय ठरवून नाही मराठी. आपल्या आंदोलनाची लढाई आता अंतिम टप्प्यात. हे तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघता का नाही? थोडे जण म्हणजे तुमच्या टीव्ही नाही का काय? मी बी चुकीचं सांगत नाही ना. त्यांचा कार्यक्रमच लावतोय मी रोज. तुमच्या जीवावर लावतोय. तुम्ही एक वडलात, तुम्ही सगळे एक वडलात. तुम्ही मला आशीर्वाद दिला, ताकद दिली, म्हणून मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. तुमच्याची गद्दारी नाही केली, मी करणार सुद्धा नाही जिवंत आहे तो. कारण मी इथे येऊन तुम्हाला सांगायचं तुमचा काय दोष नव्हता. कारण पूर्वी झालं कसं होतं. मी जर म्हणलं ना आपण आरक्षण घ्यायचंय, तुम्ही एक जण न भरा, माणसात गैरसमज पसरलेला होता. ते म्हणायचे एवढ्याला आंदोलन झालं तेव्हा काय झालं नाही. हे उगाच येऊन बडबड करता इथं. आता काय होणार आहे त्याचे खरं की नाही. मी म्हणायचो तुम्हाला गोदापट्ट्यात अशी ताकद आहे. याने जर एकदा शब्द दिला गोदापट्टा जर लढायला लागला ना, एका गावात 2 तुकडे करतोय गोदापट्टा असा. त्यामुळे मला खात्री होती ही लढाई आपल्याला जिंकायची. आणि आपण आता 80% लढाई जिंकली. मायबापा होईल 80% लढाई जिंकली. उगाच थोडी राहिली. आता एका शब्दात जिंकलंय सगळं. एक शब्द मध्ये घातला की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं. आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्यात मराठ्याच्या. 54 लाख मराठ्यांच्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळाली. त्याला आयुष्याचं आरक्षण फक्त आपल्या एकजुटीमुळे मिळालं महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या. त्याला जर 4 ने गुणिलं 2 कोटी मराठ्यांना आत्ता आरक्षण मिळालंय. आता थोडं राहिलं. एक शब्द मध्ये टाकला सगळे मराठी फ्रेश. आणि तेवढ्यातच गुतले. रोज चर्चा तेवढीच चालू आहे. त्यांना काही सुचना, मला काही काळ नाही. असा गोंधळ झाला तुम्हाला सांगतो. ते मंत्री माझ्याकडे आले मला म्हणते. मी त्याला म्हणलं भाऊ डोळ्यावर चमकू नको, मला सुधरत नाही बरं का. ते मंत्री आले आणि ते मला म्हणते. मी त्याला म्हणलं हे काय नोंदी होत सगळ्या सोयऱ्याला तुम्ही लाभ दिला का? ते म्हणला मग सगळ्या सोयऱ्याला लाभ दिला. त्याला वाटलं लिव्हर कुठे का म्हणलं एकच उदाहरण दे मला असं कोणचं आहे ते सगळ्या सोयऱ्याला त्या नोंद सापडली, त्याच्या सोयऱ्याला तू लाभ दिला म्हणून. ते म्हणलं हे काय, याची नोंद मिळाली, याच्या चुलत्याला दिलं, याच्या पुतण्याला दिलं. आणि म्हणलं हे सगळे सोयरे केव्हापासून झाले तुमच्यात? आमच्यात ते नाही का सगळे सोयरे, आमच्यात ती भावकी. ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला चुलत्याला देणं म्हणजे भावकी आहे. बरोबर आहे. सगळे सोयरे ते नाही का म्हणलं आमच्यात. आणि ते बधीरच झालं. ते जे मोबाईल गेला आणखी माघारीच नाही आलं. तिकडंच सुरू आहे त्याचं खलबदल. हे तुमच्या मराठ्यांच्या एकजुटीमुळं महाराष्ट्रातल्या
आठवड्यात 3 कॅबिनेट झाल्या, 3 कवाच होत नाही तितक्या. एका आठवड्यात 3 कॅबिनेट. आणि त्याने शनिवारी एखादी घ्यायचे म्हणतो, इतके ते टेन्शन मध्ये आहे. बरं ते टेन्शन मध्ये यायचे कारण घेतलं का मावशावर? हे कुठे आपल्या मुंबईला जायचं म्हणलं का ते निघले लोड आला त्यांचा. त्याच्यामुळे ते नुसतं बैठक. मी चांगलं म्हणलो होतो 17 तारखेला बैठक होती, म्हणलं आपण इथं एखादी फाईट मारू, शांततेत आंदोलन करू. नको म्हणले ते मुंबई म्हणलो काय करू म्हणलं चला मुंबईला. आता काय करता म्हणलो मी बी चला मुंबईला. बरं गप्प बसायचं ना. मराठीचे लोक इतके कलाकार कोण मुसळीवरच निघाले मुंबईला. माझ्या डोक्याला असा फरक झाला ते मंत्री मला फोन करते आणि ते म्हणते भाई मुसळी येणार आहे काय तुम्ही? म्हणलं मला जाऊन मुसळी येणार आहे कशा येणार? बरं पोराने नीट बसायचं ना. ते पोट्टे इतके कलाकार उलटे बसले त्या मुसळीवर. एकाने इकडे टंगड्या सोडल्या, एकाने इकडे सोडल्या. ते म्हणतात इतके लोक मसळ्यावर कसं काय बसतात? म्हणलं तू येऊन बघ, तुला माझ्या डोक्याला ताण होईल. त्या साक्षात मित्राला गेलो मी, तिथं 20-22 हजार मराठी जमले होते. कार्यक्रम संपल्यावर ते मला म्हणले आम्ही बैलगाड्या घेऊन येणार. म्हणलं तुमच्या पाय पडत व्हा, बैलगाड्या काही घेऊ नका. आज रस्त्यात जाऊ तर त्यांना गवत येणार, तिकडं का दगड खाऊ घाला का म्हणतात. मुंबईत गेलो तिकडं खायला काही नाही. ते म्हणले मंत्र्याच्या दाराला बांधून टाकतो सगळ्या बैल. मराठी इतके कलाकार आहेत ना भयानक. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मराठीचा नादी नका लावू, हे जर तारा लागले ना काही करू शकतात बरं का. आता ते तळावर बसले होते तसे. मला तर एक मंत्र्याचा फोन आला आणि ते मला काय म्हणतात माहिती का, तुम्हाला आरक्षणाची सांगायची गरज नाही म्हणून हे सांगायला लागलो. कारण आरक्षण मिळतच आलं आता काय सांगायचं तेव्हा तुम्हाला पुरं आरक्षण समजून सांगितलेलं नाही. आणि तुम्हाला जर आरक्षण समजून सांगितलं नसतं, माता मावल्या आपल्या बैठकीत किंवा या सगळ्यात राहिलंच नसते. आपली एक बी सभा अशी नाही की त्याला 3 लाख 2 लाख महिला नाही. एक बी सभा नाही राहते 2-2, 3-3 लाख महिला. कारण त्यांना आरक्षण समजलं, आरक्षण दे का म्हणून तुम्हाला दुसरं सांगायला. मला एक मंत्र्याचा फोन आला, ते मला म्हणताय तुमचे मुक्काम डोंगरावर कमी. आता दिंडीत नाही का मुक्काम असते ते असते गावाच्या बाहेर मुक्काम नसते. आता आमच्या संघ 2-3 कोटी पोर यांचे जर गावात मुक्काम केलं ते गाव जगू का 5-6 महिने. अरे कोणत्या भितड्याच्या कपाराला बसते ना. त्याला म्हणलं तुला डोंगरात कमून आम्ही मुक्काम येत आमचे हे बघायचं असलं तर आम्ही मुक्काम सोडून गेलो होतो फक्त येऊन बघ. फिरून तू म्हणणारच नाही डोंगरात मुक्काम कमून. तुला सांगितलं फक्त तेवढंच काम करायचं. तुम्ही सरकारनं एकच काम करायचं, आम्ही आमच्या भाकरी पाणी सगळं घेऊन येणार, जेवायला लाकडं गॅस सगळं. तुम्ही फक्त तेवढी एकच व्यवस्था करा, बाकीचं तुमच्याकडे काहीच काम नाही. रामदान करून महाग लागले त्यांना उठलून द्या ना. त्यांना का फोन वापरता येत नाही का काय तुकडच पडलं 5-6 जण त्यांचा फोन करायचा. तुम्हाला मोठाले मोबाईल त्यांनीच घेऊन दिले. त्यांना कळणार बारकाले मोबाईल कसे उठवायचे. बाबा बोला मी थांबवतो जाऊ. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात. आपल्याला ही जिंकायची आहे. तुम्हाला माझी विनंती ती विनंती करायला मी इकडं 20 तारखेला मराठा समाज मुंबईकडे निघाला. मराठा समाजाचे लेकर आता थांबायला तयार नाही आणि त्या पोरांची सुद्धा काही चूक नाही किंवा मराठा समाजाची काही चूक नाही. तुम्हाला जवळपास 7 महिने दिलेत, 1-2 दिवस नाही दिले. 7 महिने सरकारला आजपर्यंत वेळ दिला आपण. याच्यापेक्षा समाजाची किती मर्यादा असली पाहिजे. समाजाला सुद्धा काही मर्यादा आहे. किती दिवस वेळ द्यायचा आणि किती दिवस थांबायचं. तुम्हाला कायदा पारित करायसाठी 4 दिवसात होणार नाही. तुम्ही म्हणला होता 1 महिन्याचा वेळ द्या. तुम्हाला 1 महिन्याचा दिला. तुम्हाला नोंदी मिळाल्या. नोंदीचा आधार घेऊन तुम्हाला कायदा पारित करता येतो तरी तुम्ही केला नाही. परत तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत, तरीही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देण्याचा कायदा पारित नाही केला. मराठी किती दिवस तुम्हाला वेळ देणार आहे. म्हणून मराठ्यांचा सुद्धा काहीतरी संयम आहे, त्याला पण काही मर्यादा आहे. म्हणून मराठ्याने ठरवून टाकलं का आता मुंबईला जायचं. आता मुंबईला जाणं तर आपले लेकरं निघाले. मायबापा ते लेकरं कुणाचं असू द्या, महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या
लेकराला न्याय मिळावा म्हणून ते मुंबईला निघाले. त्याच्या स्वार्थासाठी चाललेले नाही ते पोरं. ते पोरं या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, आयुष्याची त्याला रोजीरोटी मिळाली पाहिजे म्हणून चालले. ते लेकरून जाणारं कोणाचं असू द्या, त्याला तुमचं समजा. ते दुसऱ्याचं गेलं म्हणून दुसऱ्याचं गेलं म्हणू नका. त्याच्यात तुमचा मुलगा बघा, ते चाललंय त्याच्या पाठीवर हात फिरायला आता समाज पाहिजे. कारण ज्यावेळेस पाठीवरती मायबाप समाज म्हणून हात फिरतो त्यावेळेस लढणाऱ्याला बळ मिळतं आणि ताकद मिळते. तो शेवटच्या क्षणापर्यंत हटत नाही. याच्यासाठी तुमचे थाप त्याच्या पाठीवर पाहिजे. जरी पोरं तिकडे गेले तरी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. जे पोरं जाणार आहेत आपल्या घरमा गावातून किंवा जे माणसं जाणार आहेत, नाही तर पोरं म्हणल्यावर तुम्ही देता पोरं आपण सगळे तुम्ही डॉक्टर घरी सगळ्यांनीच जाऊन आपल्याला मुंबईत जायचं आता. कारण एवढी संधी आता आपल्याला पोरांना आरक्षण मिळून द्यायची. तुम्ही जमिनी प्रॉपर्टी पोरांनी ठेवल्या, त्या प्रॉपर्टीचीच किंमत आज आरक्षणाला. आरक्षण सुद्धा आयुष्याची भाकरी. ते एकदा पोराला मिळून द्या, आयुष्यभर पोरांचं कल्याण झालं नाही. 1% टाळ्या वाजा ना वैस कारवाजी मी लागलो हालायला. मला टेन्शन आलं, म्हणलं हाल पडतोय काय. मी इथले द्यायला लागलो. आता 9 वाजले की मी हातच देत नाही मावशी माणसाचे हातच सोडित नाही. ते कवर 7-8 फोटो काढायचं तर मलाच बोलायला लागले. कारण त्याने असे संधी टाकले, मग बोटाचं कामच केलं. एक जण आला परवा दिवशी, त्याच्या पायात लेभार चप्पल होती, टप्पू त्याने टाकलेले ते काका ते पुढून आलं फोटो काढा. त्याने असा दंड आणलं, मग नखच वर आलं. मी त्याला लय लोटलं, ते लय टप्पू होतं. मी लय लोटलं पण ते रेटलंच नाही मला. मराठ्यांच्या माणसाने स्वतःच्या लेकराला जर आयुष्याचं आरक्षण मिळवून दिलं आणि मराठ्यांच्या पोरांना जर व्यसन सोडले ना, तर मराठा जगाच्या पठावर नंबर 1 जात राहणार. नंबर 1 फक्त व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच नाही रोखू शकत, कोणीच. कारण काय, तुम्ही माझ्या बापाचे नाही ते, परंतु आपला संसार उघड्यावर पडायला लागला. आपल्याला मित्रही नाव ठेवायला लागले, आपल्याला पाहुणे पण नाव ठेवायला लागले. त्यामुळे व्यसनापासून लांब जा. मी तुमच्या पायाला हात लावून तुमचा मुलगा भाऊ म्हणून सांगतो, त्याच्यापासून लांब जा. आणि बांधा थोड्याचे कमी करा. बांधच लय टोकरी देत नाही ना देण्याची. बांधा टोकरू नका. त्याच्यामुळे 2-2 पिढ्या झाल्या. बोलावं तर त्याच्या नका माणसं आपली. बांधायची घर टोकरू नका. उलट 1-1, 2-2 फूट सोडून द्या आणि लग्न साधे करा. श्रीमंत मराठा असलं तरी साधे करा, गरीब असला तरी साधे करा. मी परवा दिवशी एका लग्नाला गेलो, त्या सोंडेला नवरदेव नवरी दोघं इंजिनियर होते. मला बोलिलं, मी काय शहाणा माणूस आहे का, मला काय बोलायचं. मग त्यांचं तिथं असे विषय का जरा सामान होतं, जिलेबी चिवडा अंक तंबाखू असं बरं लय मोठं. म्हणलं हे काय आलंय. ते म्हणले आमची सुपारी फोडायची आज, आणि त्याच्यासाठी त्यांना दोघाला 10-10 लाख रुपये करायचे राहिले. त्यांनी जाहीर करून सांगितलं आणि ते मीडियात सुद्धा आलं. मीडियाने दिवसभर दाखवलंय. त्यांना दोघाला 10-10 लाख रुपये नसायचे. घर दोघाचे बुडाले असते की नाही, नवरदेवाकडचे पण आणि मुलीच्या बापाचे सुद्धा आणि नवरदेवाच्या बापाचे सुद्धा. मी तिथं गेलो, मी त्या बघितलं, म्हणलंय बंद करा. राधव बाबा लावायला घेतलं का ना आत्ताच 20,000 लग्न लागलं बघ. जेवढं सामान होतं तेवढंच लग्न लागलं. गेले वाचले की नाही. 10-10 लाख रुपये दोघांचे. बघ आपण याच्यात सुद्धा हुशार काय नाही. त्याच्यात उगा माझ्यासारखी कष्ट पण देऊन देते घेणे कामा घामाचे का पाळते काय. जेव घालता कोणाला आपल्या 2-4 पाहुणे आणायची गाडी भरायची चालली. उगाच नका हे करू. कारण एक तर शेती आपल्याला साथ द्या आणि विनाकारण पोरं बिसनी झाले, तिकडं पैसे नसायला लागले, तिकडे लग्नात नसायला लागले, भांडणात चालले. पण मराठी एक झाल्यापासून भांडणं व्हायला बरं का आपली. आता एक झाल्यापासून मला खरं सांगतो तुम्हाला, माझ्या जातीचा अभिमान आहे, गर्व सुद्धा वाटायला लागला. माझी जात एक झाली आणि जातीला भांडणं सुद्धा सोडल्या. पहिल्यांदा असं गर्दीत एकामेकाला लोटला ना, पहिल्यांदा म्हणजे मुद्दाम लोटला असं राजकारणाचा डाव काढलाय मा पाहिजे इतका संशय. आता ढकलेलं तरी म्हणते नाही रे, मुद्दाम नसून लागलं त्याला उचल. इतका बदल आपल्या लोकांचा झालाय. काही काही बांध सोडले. 1300 लग्न झालेत आतापर्यंत. 1300 छोटे साधे लग्न. माहीत सुद्धा नाही मला. उलट मला नंतर फोन करून सांगते, तो म्हणला कोण आम्ही हुंडा नाही घेतला आणि लग्न साधं केलं. काही असं म्हणते, म्हणजे साधे लग्न झाले. काही नाही बांधा टाक सोडून दिले. पण भावकी सगळं भांडणं करत नाहीत. आता सगळ्यात जास्त आपलं वैर असेल तर फक्त राजकारणामुळे जास्त. एक दिवशी तर
ते आपल्या कुठे लावून देतात आणि ते तिकडे बंगल्यात लावून बसतात. कोणता राजकारण असू द्या महाराष्ट्रात, राजकारणासाठी भांडणं करू नका. तुम्हाला करायचं ते एक दिवस करा, दुसऱ्या दिवशी लगेच गळ्यात आता टाकायचे, कुठं गावात मिळायचं. त्याच्यासाठी आपण उभं भांडण करायचं नाही ठरवलं. अहो त्यांना पटत नाही. 40 वर्ष झाले तरी त्यांनी आता युती केली. पटत नाही, पटत 40 वर्ष झाले तरी युती केली. सगळेच दिवस खिंडत येतात आणि पहिल्यांदा तेच म्हणतात ह्यो मोक्कार आहे, त्याला म्हणत तो मोक्कार आहे. आणि आता मोक्कारच संघ हिंडायला लागले आणि आता आपल्याला मोक्कार ठरायला लागले. बघा हे मुकादम, सगळ्या मोक्काराचे मुकादम हे आणि ते आपल्याला आता वेगळं ठरवायला लागलं. ही सत्य हकीकत आहे. त्यांच्यासाठी आपण कोण दुश्मनी घेणार? याच्यापासून सगळं लांब जा, कारण याच्यात सुद्धा जातीची प्रगती आहे. आपल्याला हे विषय जरा लांब ठेवायचं आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण येऊ देऊ नका. एकदा आरक्षण मिळालं तुम्हाला जे करायचं ते करा, पण आरक्षण जवळ येतोवर नेता नाही, घेता नाही, काही नाही. चालेल हेट म्हणे तो मग काय संबंध नाही. मग आमच्या पोरासंग हिंदू लागतो का? ते येणार आहे का? नाही. मग तुमच्या पोराला कुठे मोठं करायचं? तुमच्या पोराला तुम्हालाच मोठं करावं लागणार. म्हणून ही लढाई अंतिम टप्प्यात आली. आता तुमच्याकडे उगाच थोडं काम आहे, जास्त सुद्धा नाही. पहिल्यांदा लय होती, आता थोडं आहे. फक्त आता महिलांची जागृती का? महिलांना सांगा, तुमच्या एखादा जरी नावावर भांडण झालं असलो तरी तिला सांगा, बाया मी तुला हाणलं होतं, 2 भांडे तुम्हाला एक हाण, पण आता आपण दोघी एक होऊ. पण आपण आपल्या लेकरासाठी लढू, कारण तो या लेकरात फायदा, माया लेकरात फायदा. सगळ्या माता मावल्या एक आता, कारण आम्ही ती खिंड लढणार आहे आता मुंबईची. तिथं कुठे ना पोरं तिकडं चालले. पाठीमागचे खिंड तुम्हाला माता मावल्याला लढायची आहे. कारण तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला किंवा आमच्या गाड्या आलेल्या, इकडच्या सगळ्या माता मावल्याने उठायचं. कोणत्या पक्षात असू तर मंत्र्याच्या आमदाराच्या दारातच याला घालून बसायचं. भल्या 2-3 लाख महिलांजवळ नुसतं पायात लाकत घ्या, दुसरं काहीच करू नका. आणायची गरज नाही. तुम्हाला सांगतो 2 महिने दारा उडणार नाही ते घराचं. त्याला एकच सांगायचं, बघ तू इथं निवांत झोपला, आमचे लोक तिकडे शांततेत आंदोलन करायला गेले आणि तो मुंबईतले माणसं आम्हाला त्रास द्यायला लागले आमच्या लोकांना, त्यामुळे तो असं मागायला लागला. इकडे पॅक केले, हे तिकडे फोन करून सांगते लगेच, नका त्याला ताण देऊ, माझ्या घरात येऊन बसले. तुम्हाला पाठीमागचे खिंड लढवायची, कारण ते गेलेले पोरं सुद्धा तुमचेच, हे दुसऱ्याचे नाहीये. त्यांना गेलेल्या पोराला तुमच्या पोराला बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, कारण ते पोरं आता जाणारा मराठा समाज हे करोडच जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे येत नाही, हे आपलं पक्का ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम सावध राहा, बेसावध राहू नका. माणसात काही इच्छा असले पाहिजेत, काही ध्येय असले पाहिजेत. आणि आता आपलं ध्येय मराठ्यांचं असं आहे, जे पहिल्या दिवशी आपली एकजूट होती ती शेवटपर्यंत ठेवायची. आणि नेमकी गफलत काय होती समाजात माहिती आहे का? पहिल्या दिवशी जी ताकद होती ती शेवटी कमी होत जाते आणि नेमका विजय आला का आपल्या हातातून जातो, म्हणजे विजय भुरकाने देऊन जातो माणसाला. त्यामुळे पहिल्या दिवसाची शक्ती शेवटपर्यंत ठेवायची. आणि सरकारनं नेमकं तेच हेरलं. त्यांना असं वाटलं 1 महिना झालं, 15 दिवस झाले, 2 महिने झाले, आता मराठी उठते, मग मराठी उठते आणि मराठीची ताकद कमी होते. पण इथं उलट झालेलं. जसा त्यांचा वेळ लांब होतोय तसे मराठी एक व्हायला लागले, म्हणून ते टेन्शन मध्ये यायला लागले. मराठीची ताकद कुठंच कमी व्हायला तयार नाही. आपल्याला ती ताकद शेवटच्या क्षणापर्यंत ठेवायची, म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत थोडी सुद्धा कमी होऊ द्यायची नाही. कुणी किती गैरसमज पसरू दे तरी नाही, कारण माझं ध्येय या समाजाला आरक्षण मिळून देईपर्यंत आता मागं नाही. आणि हे शब्द मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी सुद्धा दिला होता. आज तो तुमच्या गावात तिथं उभा राहून सांगतो, ते सिद्ध सुद्धा करून दाखवला आहे. आतापर्यंत 2 करोड लोकांना आरक्षणाचा न्याय मिळालाय. हा विजय महाराष्ट्रातल्या एकजुटीच्या मराठ्यांचाच. आपल्याला आता राहिलेल्या सरसकटसाठी विषय चालला आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आणि ते आपण मिळवून देणार. त्याच्यावर त्यांचं मंथन चालू आहे. आपल्याला देणं घेणं नाही द्यायचं काय आहे कसं, परंतु आपल्याला सरसकट पाहिजे तर ठाम येतं, ओबीसीतूनच पाहिजे, यावर सुद्धा आपण ठाम. म्हणून तुम्हाला माझी विनंती, आम्ही मुंबईला जातोय आणि आपल्या मोरमा गावातले सगळे लोक मुंबईला आले पाहिजे. कारण मी हे सांगायसाठी तुमच्या गावात आलो, तुमच्या पाय पडायला, तुमच्या एसीच्या पाय पडलं म्हणजे गावाच्या पाय पडलं. आता घरी नका झोपू. तुम्ही जर घरी राहिला तर पोराचं वाटलं,
घरी राहून तुम्ही काय नाही करणार आणि मावशी हे घरी राहून काही नाही करेल, हे मला गप्पा आणते, हे मला पैसे देत, लय काम आहे म्हणते शेतातून तीर्थापुरी टपरीवर जाऊन बसले. काय यायचं तीर्थापुरीला? इकडं पोरांचा कार्यक्रम उलटा सुलटा झालाय. इथं 1% हुकलेलं पोरं रडत घरी यायला लागले. मरणाचे लाखांनी पैसे त्या पोरांना शिकायला घातले, काही नाही व्याजाने काढून घातले. पोरं नोकऱ्याला लागायचे तर पोरं सुशिक्षित बेकार बनायला लागले आरक्षणावर. आपण पोरं शिकेले म्हणजे काय एक्स्ट्रा पाट्या वाचायसाठी शिकेले का? त्याला नोकरीच लागली पाहिजे, ते मोठेच झाले पाहिजे याच्यासाठी आपण काबड कष्ट केले तर रात्रंदिवस पोरं शिकवले. त्यामुळे उगा बहाणे सांगू नका, माझ्या मागं काम आहे, मी लय काम करतोय, मला नाही येताना काम फिम काय नाही. पोराच्या हितापेक्षा पोरं मोठं करण्यापेक्षा मोठं काम कोणचं नाही. स्वतःच्या पोराला इथं नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, ही उद्देश डोक्यात ठेवा. कारण जितकी प्रॉपर्टी महत्वाची ना तितकंच आता आरक्षण पोरांसाठी महत्वाचं. ते देईपर्यंत एकाने बी हलायचं नाही, सगळ्यांनी नीट मुंबईकडे निघायचं. जे पोरं येणार आहेत त्यांचा सगळा खर्च आपल्या गावाने करायचा, कोणाला 1 रुपया नाही मागायचा. आपल्या गावानं आपलाच गाड्या जाणार आहेत त्याचा खर्च करायचा. किती तिथे लागणार आहे, किती दिवस लागणार आहेत त्याचा एकदाच गठ्ठा तयार करायचा. आणि ते जे पोरं जाणार आहेत किंवा जे माणसं जाणार आहेत यांच्या गाडीत 1-1 किलो जरी खायचं टाकलं तुम्ही तरी त्याला 5 महिने करून त्या पोराला. तर स्वतःचं पोरग वाटा लावताना आपण त्याला सगळ्या गोष्टी देतो, जागवतो सुद्धा आणि वाटा लावायला सुद्धा थांबतो. कारण त्याला माहिती आहे वाटा लावायला माझे माय बापा आले म्हणजे माझ्या पाठीशी माझं गाव खंबीर, याचा अर्थ असा असतो. त्यामुळे त्या पोराच्या पाठीशी उभा सगळे. आणि आपलं पुरं गाव हे 20 जानेवारीला मुंबईला निघालं पाहिजे. यासाठी आजपासून तयारी करा. हे खोटं लय बोलत बरं का मावशी, तुम्हाला ऐकू येतं का? म्हणणं तर नाही म्हणणं तुम्ही हे खोटं बोलत येते का आम्ही म्हणते तर इकडेच येते. तुम्हाला केसा सांगतो मी, एकदा फोन केला येईल, नाव नाही सांगत बरं का, ते तुमच्या ओळखीचं आहे, आमच्या ठिकाणाच आहे पण तुमच्या ओळखीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही उभं त्याच्या मागा लागायचं फोन करून, तो असं केलं. मी त्याला म्हणलं तुम्ही बैठक केली आहे माग जाऊ मराठी आपण एक करतो त्या टायमाला बैठक केली आहे म्हणलं आला असतो आपण मोठं चोरी गेली म्हणलं गेली असं बाबा त्याचं पीक जळायचं, याला दुसरी मोटर आणायची टाकायची. म्हणलं नका येऊ तुम्ही, पण मी त्याचा चूल त्याला फोन केला. त्यांना म्हणलं ते आले नाही बैठकीला, मोटर सापडली का हो तुमची? ते म्हणला मोटर 3 पिढ्या झाल्या म्हणून आम्ही त्याचा चुलता आहे, 3 पिढ्या झाल्या, मला वावर नाही, त्याला नाही, मोटर करून चोरी गेली. इतके नमुने बाज येतो आपले पोरं काही. मला तर चालता चालता घुमायचं मागे इथून मागे. मी रातची बी यांना मेसेज टाकायचो 3-3, 4-4 वर्ष आले का नाही तुमच्या गावात. मी झोपतच नव्हतो कारण मला येड लागलं होतं आरक्षणाचं. माझ्या गोरगरीब मराठ्यांचं पोराचं कल्याण व्हावं म्हणून मला येड लागलेलं होतं. मी रात्रंदिवस मराठा आरक्षण सोडून कोणालाच फोन केला नाही. एक माणूस जर म्हणला ना याने मराठा आरक्षण सोडून फोन केला माझ्या स्वार्थासाठी तर तुम्ही म्हणता ते मी ऐका. मी माझ्या जातीचं सोडून तुम्हाला एक बी काम सांगितलेलं नाही, माझं वैयक्तिक फक्त जाती. पण मी नाराज नाही झालो, मी ते लावून धरलं. मी पुन्हा पुन्हा त्यांच्या दारात जायला लागलो कारण तिथं का माझा स्वार्थ नव्हता. आता माझा स्वार्थ असतं तर मी आलो असतो. मी रात्री 4:30 वाजता कार्यक्रम घेतला काल 4:30 वाजता. आता इतकं पायाला लागलं म्हणल्यावर कोणी गुप्त घेईल का? ते म्हणा नीट झाल्यावर बघू, जाता येईल, उद्या समाजाचं काम करता येईल, परवा करता येईल. मी रातपाटी करायला लागलो. रातपाटी एक कोण करतं माहिती तुम्हाला? राजकारणी. त्याचा फायदा असतो, ते रचित कड्यावाजीत आहे आपल्या. याच्यात माझा काही फायदा नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत म्हणून मी रातपाटी एक करून कष्ट करून मी आरक्षणासाठी लढाई देतो. मी माझ्या जीवाची कसलीच पर्वा करत नाही. मी माझ्या जीवाची कसलीच. मला तर डॉक्टरने सरळ सांगितलंय, त्यांना गप्पाला त्यांना माहिती आहे, डॉक्टर ते तपासणीत व्यक्ती होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आता घर सोडू नका. कारण ते 17 दिवसाचं उपोषण झालं, त्याच्यानंतर 9 दिवसात झालं, एका महिन्यात 26 दिवस झाले. तुम्हाला खरं सांगतो कारण या गावावरती मी हमेशा येतो, त्यामुळे हे गाव मी माझ्यावरती माया करतोय, मीही करतोय. मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार आणि मला खोटं बोलता येते. डॉक्टरने मला सरळ सांगितलं तुम्ही आता बाहेर करू नका. आणि तुम्हाला खरं सांगतो माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही.
26 दिवसाचं कसं झालं माझे किती हाल होते नाही फक्त माझ्या गाडीतल्याच लोकांना माहिती. तरीही मी माझी जीवाची पर्वा आहे माझ्या समाजासाठी करत. आंबेजोगाईला कार्यक्रम झाला, मला 3 मिनिटापेक्षा जास्त व्यासपीठावर उभा राहता येत नव्हतं. 7 लाखापेक्षा जास्त लोक समोर उभा होते. मी बसून का होईना पण बोललो. त्यानंतर मी 2 दिवस जवळपास 31 ते 32 सभा घेतल्या, पण दवाखान्यात नाही गेलो. मला माहित होतं मी जर दवाखान्यात गेलो हे सगळं डावलं तर माझ्या मराठा समाजाचा अपमान होईल. मी माझ्या जातीचा अपमान नाही होऊन द्यायला मी सहन केलं, पण माझ्या जातीचा अपमान नाही होईल. त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरं सुद्धा क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजे, तेही IPS अधिकारी बनले पाहिजे, तेही उच्च दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे, त्यांनी केंद्रीय कॉलेज त्यांना मिळाले पाहिजे, तेही उच्च शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे, त्यांना आरक्षण मिळवून दिलं ते स्वप्न माझ्या मागाप मराठ्यांचं आणि त्यांच्या लेकराचं पूर्ण होईल. म्हणून जीवाची बाजी लावून लढतो. तसा माझा याचा काही स्वार्थ नाही. माझी तुम्हाला विनंती आहे मनापासून, मला माहित नाही मी तुमच्यात असेल किंवा नसेल, पण हे विचार मरून देऊ नका आणि मराठीची एकजूट फुटून देऊ नका, कारण मी शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांसाठी लढणार. मी हटणार नाही, आता काही दाखले हटणार. म्हणून तुम्हाला मी जबाबदारीने शब्द वापरून बोलतोय की मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही. विचार मरून देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटून देऊ नका. मराठ्यांच्या पोराच्या पदरात आरक्षण टाका, त्याशिवाय गप्प बसू नका. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठ्याच्या पदरात आरक्षणच टाकेल आणि मराठ्यांचा विजयाचा गुलालच मराठ्यांच्या पोराच्या पेपर आरक्षण टाकेल, त्याशिवाय तर माझं शरीर सुद्धा मला जास्तीत जाता साथ नाही, कारण मला चालताना किती त्रास होतो, कशाने काय होतो ते मला माहिती, पण मी हटत नाही. तुम्ही फक्त एकजूट नका फुटून देवा, कारण ही एकजूट मराठ्यांना खूप मोठी करणार. त्याच्यासाठी माझी मरमर आहे की एकदाच मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्याला आयुष्य दिलं तुम्ही. तुम्ही सावध राहा, बेसावध राहू नका, कारण हे विजय अंतिम टप्प्यात आलेला आहे. कारण पोरांनी 70 वर्ष वाट बघितली आरक्षणाची. पोरं ते इतक्या वेदना बेकार आहेत. एखाद्या जर मुलीनं फोन केला ना की दादा मला पुण्याला मुकाम पाडता आली, तुम्हाला सांगतो असं काळजात कापल्यासारखं होतं की सगळ्यांना न्याय मिळाला पण त्या मुलीला नाही मिळाला. तिला ना हॉस्टेल मिळत नाही, लवकर नंबर तिचा लागत नाही. आम्ही आमच्या फोनची पद्धत वापरून आम्ही काहीतरी करून तिला न्याय देण्याचा किंवा त्या पोराला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिची जी समोरची वेदना असते ती भयानक. आता माझ्याकडे 1400 विद्यार्थी आले होते. त्यांनी सांगितलं आमचं जर आता 3 महिन्यात काम नाही झालं तर आमचं वय संपणार आहे. आमच्या आईबापाने आम्हाला याच्यासाठी नाही शिकवलं, पण जर नोकरीच नाही लागली तर जगून तरी काय करावं, कारण नोकरी लागलेली त्यांना, कारण त्यांच्या निवड झालेल्या फक्त नियुक्त द्यायचं राहिलं होत्या. उदय सामंत साहेबांना फोन केला, सांगितलं साहेब ही मार्ग काढा तुम्ही, कारण हे पोरं 1400 पोरं एकदाच रडायला लागले. तुम्हाला सांगतो माझा अंग थरथर कापायला लागले. एकदाच जर 1400 पोरं रडायला लागले तर ते आई बापा त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागले, ते कष्ट डोळ्यासमोर यायला लागले. त्यांनी ते मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत नाही ना आठवड्यात तुमचा काहीतरी निर्णय लिहा असं सांगितलं होते. पोरं शांत झाले. आपले कितीतरी पोरं असे पडले. याच्यासाठी एकजूट खूप गरजेची. म्हणून तुम्हाला मी खूप सविस्तर या गोष्टीवरती बोललोय. आता तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो की आपल्याला ही लढाई जिंकायची. आपले भावंड, आपले मराठ्यांचे माणसं मुंबईकडे चालले, मागची बाजू सुद्धा तुम्हाला सांभाळायची, ती तुम्ही सांभाळा. पुढची बाजू आम्ही सांभाळतो. मुंबईची खिंड आम्ही लढणार आहे, पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. 20 जानेवारीला मोरमा गावातल्या मराठा समाजानं सकाळी 8 वाजता अंतरवाली द्यायचे. सगळ्यांनी, माता मावल्यासह सगळ्या गावांनी डायरेक्ट घराला कुलूपच लावायचं. मराठाचा एकही माणूस मोरमा गावात 20 तारखेला राहायला पाहिजे, कारण तिथं लाखांना आणि कोटी त्यांना वाटं लावायला लाखांना महिला आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातले येणार आहे. कारण वाटं लावण्याचा अर्थ असा असतो त्याला बळ मिळत असतं म्हणून तुम्हाला पायी चालायचं, कारण गेवराईपर्यंत तुम्ही वाटा लावायला येणार. तुम्हाला पायी चालायचं, तुमचा उपास घडू शकतो. तुम्हाला पाणी मिळेल नाही मिळेल, भाकर मिळेल माहित नाही. तुम्ही तुमच्या पाठच तयार करा. जर तुम्हाला खायला घ्यायचं असल्याकडे, पाणी घ्यायचं असलं तुमच्या सोबत घ्या, पण त्या लेकराला वाटा लावायला तुम्ही आपल्या 123 गावातल्या लाखांना महिलांनी आंतरवालीपासून गेवराईपर्यंत यायचं. कारण आता कोणी मागं राहणार, कारण जाताना पोरं मुंबईला जाणार आहेत पण येताना आरक्षण घेऊन येणार आहेत. त्याशिवाय आता मराठी मागं फिरत नाही, काही झालं आता फिरत नाही. फक्त मोरमा गावातल्या एकाही माणसानं 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली पावसाच्या मध्ये पोहोचले, कारण 9ला सगळे पोरं रस्त्याची वाटचाल मुंबईकडे करणार आहेत आणि मराठी इतके ताकदीनं धडक मुंबईत मारणार आहेत की आणखी भारत देशात
इतकी मोठी धडक कोणीच मारली नसेल, इतकी प्रचंड ताकदीनं मराठी मुंग्याचा कलंड जाणार. त्यामुळे त्या लेकरांच्या पाठीवर हात फिरायला कोणीतरी पाहिजे. लेकरो कोणाचा असो पण त्याला तुमच्या लेकरात बघा. त्याला वाटणार आहे माझा समाज माझ्या पाठीशी वाटा लावायला मला लाखांना समाज होता. बाकीचे तर आमच्या सोबत जातील, परंतु माणसं जर आपले त्यांच्या पाठीशी उभा राहिले तर माणसाला लढायला आणखीन बळ मिळते. तुम्ही वापस येणार आहे यावर, परंतु बाकीचे समोर जाणार आहेत. पण तुम्ही जर तिथपर्यंत आलात त्याचे 2 मेसेज होते. 2. पहिला, जे पोरं जाणार आहेत त्यांना ताकद मिळते, आणि दुसरा, सरकारला असं वाटतंय जर इतके लाखाने लोक वाटा लावायला आले तर हे मुंबईत आल्यावर काय करते. हे 2 संदेश त्यांना जाते. कारण पुढे तर पुरं लाखानं गेले, वापस आलेले माता मावल्या लाखानं वापस आल्या. आता हे मुंबईत लढणार आहेत आणि हे वापस आलेले बी इथं सोपे नाही. इथलं आंदोलन सुरू ठेवणार आहे, म्हणजे दुहेरी धाक सरकारवर राहणार. सरकारने आपल्या जर 4ही बाजूने घेरलं तर आपण 10ही बाजूने त्यांना घेरायचे, अशी तयारी यावेळेस आंदोलनाची. आंदोलन मात्र शांततेत होणार, त्याच्यात काही गंमत नाही. जो उद्रेक जाळपोळ करेल तो आपला आंदोलक नाही. कारण आपल्या पोराला अडचणीत आणायचं बघते तर आपली इच्छा आहे अडचणीत नाही आणायची. तुम्ही अडचणीत येऊ नका विनाकारण दुसरं काही कांड करू. त्यामुळे तुम्ही फक्त शांततेत, आता महिला नुसत्या शांततेत जरी मंत्र्याच्या घराला आमदाराच्या घराला या टाकून बसल्या ना 1-2 लाख नुसती मांडी घालून बसल्या तरीही त्यांना टेन्शन येणार. कारण ही सोपी गोष्ट नाही, ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तुम्हाला 2 कामं करायचं, पण येताना मावशी बारकाईने लक्ष ठेवायचं. तुमचं मथुरे बी आम्ही संघ घेऊन जाणार आहे मुंबईला. मथुरा जर तुम्ही माघारी फिरलं, माघारी फिरत तर कसं घेऊन राहा, त्याला उचकून द्या माघारी, जा म्हणून मुंबई तिकडे, इकडे येऊ नको माघारी. कारण आता ही लढाई जिंकायची आम्हाला, काही करून जिंकायची. आणि तुमच्या मथुरा आमचा संघ जर असला त्याला काही त्रास झाला की मग तुमचा रुद्रावतार लय बेकार असतो. त्याच्यामुळे मथुरा संघ येणार आम्ही. त्या मथुऱ्याला जर कोणी आलेलं, मथुऱ्याला जर इकडे मथुरेला फोन केला मला आलेलं, महिला सगळ्यांनी निघाल्या म्हणा त्या मथुऱ्याच्या घराला आला. सरकारला दावा येते, आम्ही सुद्धा दावा टाकणार आहे. तुम्हाला जाता जाता पुन्हा मावल्यावर सांगतो, गावातल्या सगळ्या माणसांना मुंबईकडे चला, आता घरी नका बसू. आणि मावशीवर फोन करताना, पाहुण्या रावल्याला फोन करताना सगळ्यांना सांगा तुमच्या गावात सुद्धा तयारी करा, आणि सगळ्या लेकरांचं कल्याण होईल, तुमच्या पण आणि आमच्या पण. त्यामुळे तुम्ही सुद्धा मुंबईकडे चला. माणसाने सुद्धा पाहुण्याला मित्राला फोन लावताना हेच सांगा की आता मुंबईकडे सगळे चला, आणखी खूप दिवस आपल्या हातात आहे. एवढ्या दिवसात तुम्हाला हजारांना फोन करणं होती आणि शेकडो गावं तुम्ही पिंजून काढू शकता. आणखीन पण फक्त मनावर घ्या, मनातून घराघरातल्या माणसानं. मुंबईत उभा राहायला मराठ्यालाच जागा राहणार नाही, एवढी ताकद मराठ्यात. फक्त तुम्ही तयारी करा. मी तुम्हाला त्याही वेळेस शब्द दिला होता, आताही देतो. माझा जीव जरी गेला तरी मी या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय इंच माग हटणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला, फक्त एक. कारण मी माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय, मराठ्यांच्या पोरासाठी लढतोय. मी तुमच्या लेकरासाठी ही जीवाची बाजी लावून बसलेलो आहे. आणि तुमच्या पाठबळाची मला गरज आहे, तुमच्या साथीची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरायला घेत नाही, मागं सुद्धा सरकत नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय श्री. हॅलो, माननीय मनोजदादा जरांगे पाटील, तुम्ही 2 मिनिटं या बैठकीमध्ये बसणे. विदर्भातली